configuration. Today we are going to discuss about electronic configuration. So write down heading all of you. Electronic configuration. Electronic configuration. Heading la. Electronic configuration. Electronic configuration. Electronic configuration. Make it underline. Write down. The cell-wise distribution of electrons. The cell-wise distribution of electrons. The cell-wise distribution of electron is called the cell-wise distribution of electron. The cell cell-wise distribution of electrons. The cell-wise distribution of electrons is called electronic configuration. The cell-wise distribution. The cell-wise distribution of electrons. The cell-wise distribution of electrons is called electronic configuration. Is called electronic configuration. लक्षात धरा. आता एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला कसं सोबत सोबत लिहून घ्या तुम्ही. आता फॉर एक्झाम्पल सपोज सोडियम. एक्झाम्पल नाउ सी हियर सोडियम. सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 11. ॲटॉमिक नंबर 11 म्हणजे याच्यामध्ये 11 प्रोटॉन आहेत. 11 प्रोटॉन आहेत म्हणजे 11 इलेक्ट्रॉन आहेत. सो हाऊ वी कॅन डिस्ट्रीब्यूट देम? इन फर्स्ट सेल 2, इन सेकंड सेल 8. पहिल्या सेल मध्ये मॅक्सिमम 2 बसतात, दुसऱ्या सेल मध्ये 8. ठीक आहे. आणि टोटल किती आहेत? 11. टोटल 11 आहेत. पहिल्या सेल मध्ये 2, दुसऱ्या सेल मध्ये 8, 10 झाले. आता किती शिल्लक राहिला? 1. तर तिसऱ्या सेल मध्ये हा 1 जातो. मग कोणत्या सेल मध्ये किती बसतात हे आपल्याला कसं कळलं? सपोज दिस इज अ न्यूक्लियस. नाउ सी हियर, दिस विल बी द फर्स्ट सेल. आपण बघूया. दिस विल बी द फर्स्ट सेल. नाउ दिस विल बी द सेकंड सेल. This will be the second cell. Now this will be the third cell. This will be the third cell. Okay. पहिल्या सेलला काय म्हणतो आपण? पहिली जी सेल असते या ऑर्बिट मध्ये, व्हेरियस ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन फिरत असतात. पहिली जी सेल असते तिला म्हणत असतो आपण के सेल. ठीक आहे ना? के सेल म्हणजे पहिली असते म्हणून n इज इक्वल टू 1. 2 नंबरची जी असते ती असते m सेल. 2 नंबर कोण असतं बेटा? m नाव असतं तिचं, m सेल. n is equal to 2. तिसरी सेल असते ती n सेल असते. n सेल. लक्षात धरा. n is equal to किती असतं? या ठिकाणी 3. आणि चौथी सेल असते ती असते सॉरी इथं चुकलं का? KLM असं पाहिजे. दुसऱ्या सेलला आपण L म्हणतो, तिसरीला M म्हणतो, चौथीला आपण n सेल म्हणत असतो. सो n is equal to 4 असं असतं. कोणत्या सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन बसणार? कुठल्या फॉर्म्युल्याने काढलं जातं? मॅक्झिमम इलेक्ट्रॉन. लक्षात धरा. मॅक्झिमम इलेक्ट्रॉन कॅन बी अकोमोडेट. मॅक्झिमम इलेक्ट्रॉन इन एव्हरी सेल कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय 2n स्क्वेअर. 2n स्क्वेअर न काढले जातात. मग पहिल्या याच्यात किती इलेक्ट्रॉन बसतात बघा बरं. यांच्या जागेवर 1 ठेवून द्या. 1 चा स्क्वेअर 1. 1 into 2 2. पहिल्या सेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन बसतात. आता दुसऱ्यामध्ये n म्हणजे नंबर ऑफ सेल. कितव्या नंबरची सेल आहे? ही 2 नंबरची सेल आहे. यांच्या जागेवर 2 ठेवून द्या. 2 स्क्वेअर किती आलं? 4. 4 into 2 8 आलं. लक्षात धरा. दुसऱ्या सेल मध्ये 8 बसतात. ठीक आहे. दुसऱ्या सेल मध्ये किती बसतात? SHELL सेल. सर 2 सेल्सला फर्स्ट 2 सेलला पृथ्वीराज काय म्हटला तू? हा बोल एकदा. सर सेकंड सेलची रे तुम्ही फर्स्ट सेलला दाखवलात. काय म्हटलं बेटा? हा हा ते हा सेकंड रेश ना. सेलची रे. ओके ओके रेश रेश. ओके ओके ओके. हा सेकंड वाल्याची रेश इथं घ्या. चुकून झालं. हे 2 नंबर असं झालं का? पहिली ही दुसरी आहे ना? ही दुसरी. ठीक आहे दुसरी. यानंतर ही तिसरी असणार. ही दुसरी झाली.
ही तिसरी 3 नंबरची, ठीक आहे. आणि चौथी आपण अजून एक एक्स्ट्रा करू. चौथी आपण अजून एक ड्रॉ करू. हे बघा 4 नंबर आपण इथून ड्रॉ करू, ठीक आहे. ही 4 नंबरची, 4 नंबर घेऊ आपण. थोडं बारीक करू इथं, ठीक आहे. सगळे दुरुस्त करत n आणि 4 नंबरची. आता आलं बरोबर. हा 3 चा स्क्वेअर करा. 3 चा स्क्वेअर किती आला? 3 नंबर सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन बसणार? 3 चा स्क्वेअर 9. 9 into 2 18. तिसऱ्या सेल मध्ये मॅक्झिमम 18 इलेक्ट्रॉन बसत असतात. चौथ्यामध्ये किती बसतात? 4 चा स्क्वेअर 16. 16 into 2 32. किती बसतात? या ठिकाणी 32 बसतात. पहिल्या सेल मध्ये 2, दुसऱ्या सेल मध्ये 8, तिसऱ्या सेल मध्ये 18, ठीक आहे ना. थर्ड मध्ये 16 कसं काय बेटा? थर्ड मध्ये 16 कसं येईल? 3 चा स्क्वेअर करा ना. 3 चा स्क्वेअर किती आला? 9. 9 into 2 9 दोन्ही किती आला? 18. 16 येत नाही, लक्षात धरा. 16 येतं का? तिसऱ्यामध्ये 18 येतं, ठीक आहे ना. तिसऱ्यामध्ये किती येतं? 18 येतं. हा, छान. आता पुढे बघा, या ठिकाणी म्हणजे कोणत्या सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन बसणार कळलं का तुम्हाला? कोणामध्ये किती बसत असतात? पहिल्यामध्ये किती बसतात सांगा? पहिल्यामध्ये बसत असतात या ठिकाणी 2, दुसऱ्यामध्ये 8, तिसऱ्यामध्ये 18, चौथ्यामध्ये 32. एवढे इलेक्ट्रॉन बसतात. आता आपल्याला इलेक्ट्रॉनला डिस्ट्रीब्यूट करायचे. आता टोटल इलेक्ट्रॉन किती आहेत? लक्ष द्या बाळांनो. सोडियम मध्ये टोटल इलेक्ट्रॉन किती आहेत? 11. 11 पैकी पहिल्या सेल मध्ये बघा किती बसले? 2. कारण मॅक्झिमम किती बसत असतात? 2च बसतात. दुसऱ्या सेल मध्ये किती बसतात? या ठिकाणी 8. लक्षात धरा, इथं 8 बसले. 2 8. आणि तिसऱ्यामध्ये किती बसतात बेटा? तिसऱ्यामध्ये 1 बसत असतो, ठीक आहे ना. तिसऱ्यामध्ये 1, कारण एकच राहिला. 11 आहेत ना टोटल. 2 आणि 8 10 आणि राहिला 1 11. बसतात 18 पण एकच शिल्लक राहिला, त्यामुळे 1. तर असं आपल्याला या ठिकाणी इलेक्ट्रॉनला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे इन व्हेरियस ऑर्बिट. वेगवेगळ्या ऑर्बिट मध्ये आपल्याला त्याला डिस्ट्रीब्यूट करायचंय, त्यांचं वाटप करायचंय इलेक्ट्रॉनचं. वी कॉल इट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आर यू गेटिंग माय पॉइंट? व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन? द सेल वाईज डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. सोडियम मध्ये जे काही 11 इलेक्ट्रॉन्स आहेत ना मला, 11 इलेक्ट्रॉन, या 11 इलेक्ट्रॉनला आपल्याला या ठिकाणी वेगवेगळ्या सेलमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. पहिल्या सेलमध्ये 2, दुसऱ्या सेलमध्ये 8, 2 आणि 8 10, राहिलेला 1 इलेक्ट्रॉन तिसऱ्या सेलमध्ये जातो. चला मग आता आपण पुढे घेऊया. फास्ट लिहून घ्या. ज्यांचं राहिले त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. मॅक्झिमम इलेक्ट्रॉन म्हणजे काय बेटा? पहिल्या सेलमध्ये, आता तुम्ही काय म्हणणार इथं? पहिल्या सेलमध्ये 2च इलेक्ट्रॉन बसतात. टोटल इलेक्ट्रॉन किती आहेत? सोडियम मध्ये 11. पहिल्या सेलमध्ये 2च बसतात. तुम्ही तिसरा नाही बसू शकत इथं किंवा चौथा बसू शकत नाही. लक्षात धरा, पहिलं जे ऑर्बिट असतं न्यूक्लियस भोवती, पहिलं जे ऑर्बिट असतं आणि त्या भोवती पहिल्या ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात? तर या ठिकाणी 2च बसत असतात. 2च्या पुढे बसत नाही. मॅक्झिमम इलेक्ट्रॉनचा अर्थ असा येतो. कोणत्या सेलमध्ये किती बसणार? आता मी म्हटलं इथून पुढं किती सेल आहे? हे बघा, ही किती झाल्या? 4 झाल्या का नाही? मी तर म्हणलं ही 5वी सेल, ही 6वी सेल, ही 7वी सेल, ओके, ही 8वी सेल. सांगा मला 8व्या या नंबर मध्ये किती इलेक्ट्रॉन बसणार? किती बसणार? 8व्या नंबरची सेल आहे, पण 8चा स्क्वेअर करायचा. 8 8 64. 64 दोन्ही 128. 128 इलेक्ट्रॉन बसणार. पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं राऊंड असतात का नाही? कारण मी काय सांगितलं तुम्हाला, स्ट्रक्चर शिकवलं की नाही? व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ ॲटम? Atom consists of nucleus, and around the nucleus electrons are revolving in a various circular orbit. पहिलं ऑर्बिट, दुसरं ऑर्बिट, तिसरं ऑर्बिट, असं ऑर्बिट असतं. तर अशा पद्धतीने इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूट करायचे, वाटप करायचंय. लक्षात धरा, वाटप करतो का नाही आपण आपल्या घरामध्ये संपत्तीचं? ठीक आहे, करतो का नाही? करतो का नाही? इकडलं घर तुला, इकडलं घर मला, बरोबर आहे का नाही? हे बैल तुला, हे बैल मला, वरचं शेत तुला, खालचं शेत मला, ही विहीर तुला, ही विहीर मला, वडील तुझ्याकडं, आई माझ्याकडं, असतं का नाही? हा, बरोबर आहे ना? असं करणारा लाजा वाटायला पाहिजेत का? त्याशिवाय वडील वाटून घेतात, आई तुझ्याकडं, वडील माझ्याकडं, बरोबर आहे का नाही? आपण करायचं का तसं? आपण करायचं बी नाही, करू पण द्यायचं नाही, बरोबर आहे का नाही?
करायचं पण नाही, करून पण द्यायचं आहे का नाही? किती चालू आहे आता? आहे वडील तुझ्याकडं, आई माझ्याकडं, असतं का नाही? असं भरपूर ठिकाणी असं करू द्यायचं नाही आपण. ठीक आहे, आपल्या घरात कोणी करत नाही, तुम्ही पण करणार नाही आणि कोणाला करू पण द्यायचं नाही. ठीक आहे, चला आता बघा बेटा, हे जे डिस्ट्रीब्युशन आहे इलेक्ट्रॉनचं, एसपीडीएफ बेटा हे ऑर्बिटल्स असतात, याच्यामध्ये सुद्धा ऑर्बिटल्स असतात. that you will discuss in higher class. SPDF, these are orbitals. ऑर्बिटल्स असतात, सब ऑर्बिटल्स असतात याच्यामध्ये सुद्धा, एक्स वाय झेड ऍक्सिस मध्ये. ते आपण पुढे बघू, आताच नको, परत कन्फ्युजन होतंय. सांगा, पहिल्या सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात? मॅक्झिमम 2, दुसऱ्यामध्ये 8. म्हणजे पहिल्यामध्येच तुम्ही म्हणणार नाहीत. आता हे बघा, पहिल्या सेलचा हिस्सा किती असतो? 2च. पहिल्या सेलमध्ये 2च इलेक्ट्रॉन बसू शकतात, दुसऱ्यामध्ये 8. असं करायचं आपल्याला. आता आपल्याकडे किती एलिमेंट आहेत? 20 एलिमेंट आहे. सगळ्याला पार्ट असायला पाहिजे, ठीक आहे ना? सगळ्याला पार्ट असायला पाहिजे. हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, क्लोरीन, निऑन, सोडियम, मॅग्नेशियम, अल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, ऑर्गॉन, पोटॅशियम, कॅल्शियम. या 20 एलिमेंटचा आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघायचं आहे. सो राईट ऑन हिअर फर्स्ट हायड्रोजन. चला इथून आपण चालू करू. हायड्रोजन सोबत सोबत काढा. हायड्रोजनचा सिम्बॉल किती आहे बेटा? एच आहे का नाही? ॲटॉमिक नंबर 1 आहे. त्यामुळे हा बघा बिचारा एकटाच हायड्रोजन, याची पहिली सेल आणि याच्यामधला हा पहिला इलेक्ट्रॉन. मी रेड कलर न दाखवतो इलेक्ट्रॉन, हा पहिला इलेक्ट्रॉन. ओके, दिस इज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. हे न्यूक्लियस असतं. 2 नंबर कोण आहे बेटा? हायड्रोजन झाल्यानंतर सेकंड नंबर इज हेलियम. सेकंड वाला कोण आहे? हेलियम. हेलियमचा ॲटॉमिक नंबर याची सिम्बॉल काय? हेलियमचा He. ॲटॉमिक नंबर किती आहे बेटा? 2. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सुद्धा 2 येतं. हा बघा हेलियम, पहिली सेल, या ठिकाणी दुसरी सेल, दुसऱ्या सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन? 2 इलेक्ट्रॉन. ओके, दिस इज हेलियम. नाउ थर्ड इज लिथियम. तिसरा कोण आहे आपला? या ठिकाणी लिथियम आहे. सिम्बॉल काय? Li. ॲटॉमिक नंबर 3. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करत असताना बघा, पहिल्या सेल मध्ये 2च बसतात. पहिल्या सेल मध्ये मॅक्झिमम किती बसत असतात? 2च बसतात बेटा, 2च बसतात. ठीक आहे, आणि मग राहिलेला एक या ठिकाणी पुढच्या याच्यामध्ये बसतो 2,1. सो नाउ दिस इज लिथियम. दिस विल बी द फर्स्ट सेल अँड दिस विल बी द सेकंड सेल. आणि इकडे असते या ठिकाणी दुसरी सेल असते. पहिल्या सेल मध्ये किती बसतात बेटा? मॅक्झिमम 2 पेक्षा जास्त बसणार नाही. हा तिसरा जो असतो तो पुढच्या सेल मध्ये जातो. दिस इज अ लिथियम. फोर्थ बेरिलियम. चौथं कोण आहे? बेरिलियम. बेरिलियम सिम्बॉल बी. ॲटॉमिक नंबर 4. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पहिल्या सेल मध्ये 2, शिल्लक किती राहिले? 2. 2,2. किती राहिले? 2,2. नाउ सी हिअर 2,2. दिस इज अ बेरिलियम. पहिल्या सेल मध्ये किती आहेत? 2 आणि दुसऱ्या सेल मध्ये 2. चला काढा, सोबत सोबत काढायची रांगोळी. पहिल्या सेल मध्ये 2, दुसऱ्या सेल मध्ये 2. बेरिलियम. ठीक आहे, चला पुढे घ्या आता. ठीक आहे, पाचवा कोण आहे? चौथा झाला. पाचवा बोरॉन. सांगतो वेदांत, थांब जरा. वेदांत सांगतो बोरॉन. बोरॉनचा सिम्बॉल बी. ॲटॉमिक नंबर 5. 2,3. लक्षात धरा, पहिल्या सेल मध्ये 2. हे बोरॉन. बोरॉनचं न्यूक्लियस. हे पहिली सेल, या ठिकाणी ही दुसरी सेल. ठीक आहे ना? पहिली सेल, या ठिकाणी ही दुसरी सेल. ठीक आहे, पहिली आणि ही कितवी सेल आहे बेटा? दुसरी सेल. पहिली सेल, दुसरी सेल, पहिली सेल, दुसरी सेल. हे बघा, पहिल्या सेल मध्ये 2, दुसऱ्या सेल मध्ये 3. 1, 2 आणि 3. हे बोरॉन. बोरॉन झाल्यानंतर कोण आहे बेटा? 6 नंबर कार्बन. कार्बनचं कोण आहे? सी. इलेक्ट्रॉन 6. कार्बनचं सी, इलेक्ट्रॉन 6. 2,4. 2,4. ठीक आहे ना? 2,4. नाउ सी हिअर, दिस विल बी द कार्बन. दिस विल बी द न्यूक्लियस. फर्स्ट सेल. पहिल्या सेल मध्ये 2. 6 आहेत ना? किती इलेक्ट्रॉन आहेत कार्बनकडे? 6. पहिल्या सेल मध्ये किती बेटा? 2. राहिलेली दुसरी सेल असते
2 गेल्यानंतर राहिलेल्या दुसऱ्या सेल मध्ये किती येतात 4. राहिलेले 4 इथे येतात. 1 2 3 4. That is electronic configuration. Are you getting my point? What is meant by electronic configuration? Cell wise distribution of electrons. इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्यूट करायचं. हा छान. बऱ्यापैकी सगळ्याच जणांना येतं, पण आपल्याला सगळ्याला सोबत घेऊन जायचंय पुढे. ठीक आहे. छान 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 छान, खूप छान. 7 नंबर कोण आहे बेटा? 7 नंबर बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन. 7 नंबर कोण आहे? नायट्रोजन. ब्रॅकेट मध्ये घ्या N. नायट्रोजन N. ठीक आहे. इलेक्ट्रॉनिक ॲटॉमिक नंबर 7 असतो याचा. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती येणार बघ? 2,5. चला, नायट्रोजन हा पहिला न्यूक्लियस, फर्स्ट सेल. दिस विल बी द सेकंड सेल. पहिल्या सेल मध्ये किती आहेत बेटा? पहिल्या सेल मध्ये 2, दुसऱ्या सेल मध्ये 1 2 3 4 5. ठीक आहे. नायट्रोजन. 8 नंबर कोण आहे? ऑक्सिजन. ठीक आहे. ऑक्सिजनचा O, ॲटॉमिक नंबर 8. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पहिल्या सेल मध्ये 2. टोटल किती इलेक्ट्रॉन आहेत ऑक्सिजन कडे? 8. ॲटॉमिक नंबर 8 म्हणजे प्रोटॉन 8, इलेक्ट्रॉन पण 8. 8 इलेक्ट्रॉन्स. So पहिल्या सेल मध्ये 2, in second cell 6. So this will be the oxygen. In first cell 2, पहिल्या सेल मध्ये 2, in second cell 6. In second cell 6. Okay. First 1, पहिल्याच्यात 1 2, 1 2 3 4 5 आणि 6. हा ऑक्सिजन झाला. 8 नंबर. 9 नंबर कोण आहे बेटा? फ्लोरीन. लक्षात धरा, फ्लोरीन. फ्लोरीन F. ठीक आहे. हा 9 नंबर. ती झालं 2,7. फ्लोरीन पहिल्या सेल मध्ये 2, दुसऱ्या सेल मध्ये 7. ठीक आहे. फ्लोरीन पहिल्या सेल मध्ये 2, दुसऱ्या सेल मध्ये 7. हे बघा, पहिल्या सेल मध्ये 2, दुसऱ्या सेल मध्ये 7. 1 2 3 4 5 6 7. फ्लोरीन. कंप्लीट. कंटिन्यू करा. सोबत सोबत ड्रॉ करा. हा, आता फ्लोरीन झालं. आता या ठिकाणी कोण आहे? हा, कॅल्शियम पर्यंत झालं. छान. आता पुढे कोण आहे बेटा? फ्लोरीन झालं. नेक्स्ट कोण आहे? निऑन. ज्यांचं राहिले त्यांनी स्क्रीनशॉट घ्या फास्ट. टेक द स्क्रीनशॉट. स्क्रीनशॉट घ्या. कमिंग युअर स्क्रीनशॉट. ज्यांचं राहिलं त्यांनी स्क्रीनशॉट घ्या फास्ट, कारण तुम्हाला सोबत सोबत कंटिन्यू करायचंय. फ्लोरीन झाला. नेक्स्ट कोण आहे? 10 नंबर निऑन. ज्यांचं झालंय त्यांचं अभिनंदन. निऑन, सिम्बॉल Ne, ॲटॉमिक नंबर 10. 10 असल्यावर किती होणार इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन? 2,8. लक्षात धरा, 2,8. निऑन. दिस विल बी द फर्स्ट सेल, दिस विल बी द सेकंड सेल. लक्षात धरा, पहिली सेल, दुसरी सेल. हे बघा, पहिल्यात 2, दुसऱ्यात 8. 1 2 3 4 5 6 7 8. निऑन झालं. निऑनचं ऑक्टेट कंप्लीट आहे. शेवटच्या सेल मध्ये 8 आहे. 2 नंबरची सेल पूर्ण भरली, कारण 2 नंबरच्या सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात बाळांनो? 11 नंबर आहे आपलं सोडियम. 11 कोण आहे आपलं? या ठिकाणी सोडियम. 11 नंबर. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पहिल्या सेल मध्ये 2, दुसऱ्या सेल मध्ये आता 9 येणार नाही. लक्षात धरा, भरपूर जण करतात 2,9. 2 आणि 9 11. बेटा दुसऱ्यामध्ये बसतात किती? मॅक्झिमम 8च बसतात. 2,8,1. सो राईट ऑन हिअर सोडियम. पहिल्या सेल मध्ये 2. ठीक आहे. दुसऱ्या सेल मध्ये 8 आणि तिसऱ्या सेल मध्ये 1. ठीक आहे ना? या पहिल्या सेल मध्ये 2, दुसऱ्या सेल मध्ये 8
ठीक आहे, दुसऱ्या सेल मध्ये 8 आणि तिसऱ्या सेल मध्ये एकच. दिस विल बी द सोडियम. नेक्स्ट मॅग्नेशियम, 12 नंबर असतो मॅग्नेशियम. ठीक आहे, मॅग्नेशियमचा सिम्बॉल Mg, ॲटॉमिक नंबर 12. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती येणार? 2 पहिल्या सेल मध्ये, दुसऱ्या सेल मध्ये 8, कारण दुसऱ्या सेल मध्ये 8च बसतात मॅक्सिमम. 2 आणि 8 10 राहिले, 2 राहिले, कारण टोटल 12 आहे. ओके, नाउ दिस इज मॅग्नेशियम, न्यूक्लियस, फर्स्ट सेल, सेकंड सेल, अँड दिस विल बी द थर्ड सेल. ही तिसरी सेल. हे बघा, पहिल्या याच्यात किती आले बेटा? 2. दुसऱ्या याच्यात किती आले? 1 2 3 4 5 6 7 8 आणि दुसऱ्यात किती आले? हे 1 आणि हे 2. दिस विल बी द मॅग्नेशियम. नाउ ॲल्युमिनियम. ठीक आहे ना, 13 कोण आहे बेटा? ॲल्युमिनियम. 13 इज ॲल्युमिनियम. लक्षात धरा, 13 कोण आहे? ॲल्युमिनियम. सिम्बॉल Al, ॲटॉमिक नंबर 13, ॲटॉमिक नंबर 13, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,8,3, 2,8,3. हे बघा, हे ॲल्युमिनियम, पहिला सेल 2, दुसरा सेल 8 आणि तिसरा सेल 3. 2,8,3. This will be the 2, this will be the 8. 1 2 3 4 5 6 7 8 आणि पुढच्या सेल मध्ये किती आहे? या ठिकाणी 3 आहे. ॲल्युमिनियम. 14 सिलिकॉन. ठीक आहे, सिलिकॉनचा सिम्बॉल SI, ॲटॉमिक नंबर किती असतो? 14. रिपीट व्हायला लागले तुम्हाला. पहिल्या सेल मध्ये किती बेटा? पहिल्या सेल मध्ये मॅक्सिमम 2च, कोमा दुसऱ्यामध्ये 8, 2 आणि 8 10, किती राहिले? 4. चौथ्यामध्ये किती जातो? या ठिकाणी 4 राहतो. व्हेरी गुड. आता बघा, सिलिकॉन, सिलिकॉन फर्स्ट सेल, दिस विल बी द सेकंड सेल, and this will be the third cell. Okay, now distribute the electrons. In first cell, how many electrons are there? Only 2 electrons. In second cell, 8. दुसरी सेल पूर्ण भरलेली आहे, 8 इलेक्ट्रॉन. Okay, now what will be the remaining electron? 4. It is lies in the last cell, 1 2 3, and this will be the 4. This is all about silicon. Who is next? Silicon. After that, phosphorus. phosphorus. ठीक है ना, phosphorus, phosphorus स्पेलिंग एकदा चेक करावं लागेल. phosphorus, P. ओके, ॲटॉमिक नंबर 15, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2, सेकंड सेल 8, 2 आणि 8 10, टोटल 15 आहे. तिसऱ्या सेल मध्ये 5 जण. मग आपण काय करत आहोत बेटा? वी आर डिस्ट्रीब्युटिंग द इलेक्ट्रॉन इन व्हेरियस सेल. वाटप करायला लागलो आपण प्रत्येक सेलला. पहिल्या सेलचा हिस्सा 2च असतो बेटा. ओके, पहिल्या सेल मध्ये किती असतात? या ठिकाणी 2च इलेक्ट्रॉन बसतात. सो दिस इज फर्स्ट सेल, दिस विल बी द सेकंड, सेकंड मध्ये मॅक्सिमम 8च बसू शकतात, आणि दिस विल बी द थर्ड सेल आणि तिसरी सेल. ओके, आता इथे बघा, पहिल्या सेल मध्ये 2, दुसऱ्या सेल मध्ये 8. ठीक आहे, 8 आणि तिसऱ्या सेल मध्ये किती आहे? 5. 1 2 3 4, and this will be the 5. Phosphorus. Next, 16 is a sulfur. सोबत सोबत घ्या. 6 नंबर कोण आहे बेटा? सल्फर. सिम्बॉल S. Yes, atomic number 16, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 16. पहिल्या सेल मध्ये 2, दुसऱ्या सेल मध्ये 8, 2 आणि 8 10, रिमेनिंग 6. This will be the sulfur. Now see here, first cell, this will be the first, second, and this will be the third. ही तिसरी सेल असते. चला डिस्ट्रीब्यूट करा. 1 2, दुसऱ्या सेल मध्ये 1 2 3 4 5 6 7 8, तिसऱ्या सेल मध्ये किती? 6. 1
2 3 4 5 6 हे सुद्धा तुम्हाला एक्झामला काढा म्हणतात हा, ड्रॉ करा म्हणतात. ठीक आहे, आपण अगोदरच डिस्कस केलेलं आहे, हे तुम्हाला एक्झामला विचारतात, त्यामुळे आपण काढत आहोत. काही जणांना तुम्हाला थोडं बोर होत असेल तर हे किती वेळेस करायचं बेटा, दिस इज बेसिक. After that we have to discuss valence electron, after that we have to discuss valency, and then we will complete the basic, and after that we will start the next topic. कारण भरपूर जण या ठिकाणी गोंधळून जातात. व्हॉट इज मीन बाय व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, व्हॉट इज मीन बाय व्हॅलन्सी, काय काय जण, त्यामुळे आपण थोडं बेसिक पासून घेत आहोत. सो सल्फर इज कम्प्लिटेड, देन व्हॉट विल बी द नेक्स्ट, व्हॉट विल बी द नेक्स्ट, ज्याचं राहिलं त्यांनी स्क्रीनशॉट घ्या, फास्ट फास्ट घ्या स्क्रीनशॉट, टेक द स्क्रीनशॉट फास्ट, स्क्रीनशॉट फास्ट घ्या. सल्फर, नेक्स्ट इज क्लोरीन, 17 क्लोरीन, symbol chlorine, chlorine symbol Cl, atomic number 17, electronic configuration first cell 2, second cell 8, third cell 7, 2,8,7, chlorine first cell, second cell, and this will be the third cell. अशा 3 सेल आहेत. चला, पहिल्या सेल मध्ये 2, दुसऱ्या सेल मध्ये 8. तुम्ही काढत असताना आता काढून घ्या, असं एक्झाम मध्ये थोडं या ठिकाणी तुम्ही कंपासचा यूज करायचा. तिसऱ्या सेल मध्ये 1 2 3 4 5 6 7. 18 इज ऑर्गॉन. 18 नंबर कोण आहे बेटा? ऑर्गॉन. लक्षात धरा, AR. ॲटॉमिक नंबर इज 18. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 18 इलेक्ट्रॉन आहेत, यांना आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे त्यांच्या सेल मध्ये. पहिल्या सेलला किती जाणार? 2. ठीक आहे. दुसऱ्या सेलला किती जाणार? 8. सांगा, 2 आणि 8 किती झाले? 10. आता किती राहिले? 8. सो इट लाइज इन द थर्ड सेल. सो व्हॉट विल बी द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन? 2,8,8. आपण डिस्ट्रीब्यूट केलं सेल नुसार टोटल इलेक्ट्रॉनला. दॅट इज कॉल्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. सो कॅन आय write like this? This will be the first cell, this will be the second cell, and this will be the third cell. Okay. आता लक्षात धरा, पहिल्या सेल मध्ये 2, दुसऱ्या सेल मध्ये 8. ठीक आहे. दुसऱ्या सेल मध्ये 8 आणि तिसऱ्या सेल मध्ये सुद्धा 8. 1 2 3 4 5 6 7 8. आता पुढचा जो एलिमेंट आहे ऑर्गन झाल्यानंतर पोटॅशियम. ठीक आहे ना, जो की भूत आहे का नाही? भूत पोटॅशियम, भूत आहे का नाही पोटॅशियम? ओके, पोटॅशियम, पोटॅशियम भूत. पोटॅशियमचा सिंबॉल P और K? सिंबॉल इज K. ओके, ॲटॉमिक नंबर 19. आता डिस्ट्रीब्यूट करत असताना कसं डिस्ट्रीब्यूट करतो आपण? वाटप करत असताना बघा, पहिल्या सेल मध्ये 2, दुसऱ्या सेल मध्ये 8. 2 आणि 8 किती झाले? 10. आता राहिले किती? 9. आपण तिसऱ्या सेल मध्ये 9 टाकतो. लक्षात धरा साधारणपणे. कारण तुमचं पण बरोबर आहे का? कारण तुम्ही म्हणू शकता, सर तुम्ही पहिलंच सांगितलं होतं आम्हाला तिसऱ्या सेल मध्ये 18 बसतात. सगळ्याच्या मनात हा कॉमन प्रश्न असतो, सर तिसऱ्यामध्ये 18 बसतात ना, मग आता किती झाले? 8. मग तिसऱ्यामध्ये टाकून द्या, या ठिकाणी 9 झालं. But for stability, it will distribute the electrons like this. Stability साठी, थोडं स्टॅबिलिटी करण्यासाठी तो तिसऱ्या सेल मध्ये 8 टाकतो आणि चौथ्या सेल मध्ये 1 टाकून देतो. ते कसं करतो, असं का केलं ते नंतर आपण बघू. लक्षात धरा, तिसऱ्या सेल मध्ये मॅक्झिमम इलेक्ट्रॉन या ठिकाणी 18 बसत असतात. दिस इज ट्रू for all the time, but for here in this condition, for stability, it will acquire the electronic configuration like this. अशा पद्धतीचं तो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेत असतो. म्हणून आपण पोटॅशियमला भूत पण म्हणत होतो. कशासाठी म्हणलं आपण? सिम्बॉल साठी. बिकॉज द सिम्बॉल ऑफ पोटॅशियम इज नॉट P, इट इज K. अँड लास्ट वन इज कॅल्शियम. त्याचं काढा, त्याची रांगोळी राहिली काढायची. K. ओके, फर्स्ट सेल, सेकंड सेल, थर्ड सेल. ही रांगोळी विचारली जाते तुम्हाला एक्झाम मध्ये. ठीक आहे ना, ही रांगोळी विचारली जाते म्हणून आपण घेतली.
8वीला भरपूर जणाला माहित आहे, 8वीला शिकलेले तुम्ही भरपूर जण, पण आपण घेतलं टाइमपास, काय हरकत नाही. 1 2 कारण आपल्याला 1 वर्ष आहे अजून पेपरसाठी. 1 2 3 4 सगळ्या बेसिक बेसिक गोष्टी कंप्लीट करायच्या. ठीक आहे ना, याला बेसिक गोष्टी म्हणायचं. दुसऱ्या सेल मध्ये 8 1 2 3 4 5 6 7 8 and in last cell it is only 1 electron. शेवटच्या सेल मध्ये 1 असतं. ठीक आहे. लास्ट वन इज पोटॅशियम, लास्ट वन इज कॅल्शियम. शेवटचं कोण आहे बेटा? कॅल्शियम. कॅल्शियमचा सिम्बॉल Ca, atomic number 20. What will be the electronic configuration? 2,8. 2 आणि 8 किती झाले? 10. मग ते म्हणणार सर 10 राहिले, तिसऱ्यामध्ये 10 टाकून द्या. मी सांगितलं बेटा, तिसऱ्यामध्ये 18 बसतात हे खरं आहे, पण काही एक्सेप्शन असतात, अपवाद असतात. फॉर स्टॅबिलिटीसाठी हे काय करतं, तिसऱ्यामध्ये 8च टाकतं आणि त्याच्या पुढच्या मध्ये 2 टाकतं, पुढच्या सेल मध्ये 2 टाकतं. सो कॅन आय राईट लाईक दिस? दिस इज फर्स्ट सेल, दिस विल बी द सेकंड सेल. ठीक आहे ना, सेकंड सेल, दिस विल बी द थर्ड सेल अँड दिस विल बी द फोर्थ सेल. 4 सेल आहेत ना याला. हा, आता सांगा पहिल्या सेल मध्ये किती? पहिल्या सेल मध्ये 2, दुसऱ्या सेल मध्ये 1 2 3 4 5 6 7 8, तिसऱ्यामध्ये सुद्धा 8. 1 2 3 4 5 6 7 ओके 8 आणि शेवटच्या मध्ये 2, 1 आणि 2. अशा पद्धतीने असते. ठीक आहे. अनुष्का काय विचारायचं तुला? ओके. सर आता 28 नंबरचा एलिमेंट आहे पिरियोडिक टेबल मधला, मग त्याला 18 द्यायचं ना त्याला ऑर्बिटला 18 एलिमेंट. कितव्या नंबरचा ग? कितव्या नंबरचा एलिमेंट? आता पिरियोडिक टेबल मधला 28 नंबरचा एलिमेंट आहे, त्याच्या की लास्ट ऑर्बिटला 18 ही द्यायचे का डॉट? हा 18 डॉट आपण इथं 8 डॉट दिले. हा वेट, हा, हा सर. तुझं बरोबर आहे. इथं हे बघा, तुम्हाला आता जे 10वीला जे दिलेलं आहे, ठीक आहे ना, 10वीला जे दिलेलं आहे अर्धे कन्सेप्ट दिले तुम्हाला, अर्धे कन्सेप्ट नाही दिले. आता ह्याच्यामध्ये काय होतं, ऑर्बिटल नावाचा नवीन कन्सेप्ट येतो. आता हे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे तुम्हाला सध्या, आता हे फक्त आपल्याला 20 एलिमेंट पुरते लक्षात करायचे. किती एलिमेंट पुरते? 20 एलिमेंट पुरते. 21व्या 22व 23व हे आपल्या एक्झामला येत नाही, बिकॉज आफ्टर that there is a new concept arises. We call it orbitals, S, P, D, F. Okay, which will you discuss in 11th class. सर थर्ड सेल मध्ये 18 इलेक्ट्रॉन असतात, मग 2 8 1 कसं होईल? आता सांगितलं ना प्रतीक्षा, आता काय सांगितलं? याच्या अगोदरच सांगितलं होतं का नाही? इथं दोघं जण इथं कन्फ्युज होतात. मी काय सांगितलं, काही अपवाद असतात का नाही स्टेबिलिटीसाठी? ठीक आहे ना, काय सांगितलं मी तुम्हाला? अरे बाबा लक्ष द्या इकडे, मी परत एकदा सांगतो. टोटल किती आहेत पोटॅशियम मध्ये? 19. 2 8 आणि 9 असं सगळ्याला वाटतं. मी तुम्हाला आता सांगितलं का नाही? 2 8 आणि 9 असं वाटतं, कारण तिसऱ्या सेल मध्ये किती बसत असतात? मॅक्झिमम 18 बसत असतात. त्यामुळे तुम्हाला वाटतं 9 घ्या, पण स्टेबिलिटीसाठी दिस इज नॉट करेक्ट कॉन्फिगरेशन. स्टेबिलिटीसाठी ते काय करतं, इथे दोघा जणांना अपवाद येत, इथे वाटलं असं स्टार करून घ्या, पोटॅशियम आणि कॅल्शियम. ऑक्टेट डुप्लेट काय कन्सेप्ट असतं मी तुम्हाला सांगतो. हे 8 आणि 1 कुठल्या एलिमेंटला ऑक्टेट आवडत असतं जास्त, त्यामुळे ते काय करतं 8 आणि मग पुढच्या सेल मध्ये 1 टाकतं. 18 बसतात, नो डाऊट, 18ला 18 बसतात, पण हे जे एलिमेंट असतात जोपर्यंत 18 कम्प्लीट होत नाही तोपर्यंत अशा पद्धतीचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होत असतं. ठीक आहे, तर एवढं लक्षात धरा, पोटॅशियम आणि कॅल्शियम साठी तसं होत नाही. ठीक आहे, तर इथं दरवर्षी सगळेजण कन्फ्युज असतात, हे 2 लक्षात धरायचं. हे दोघं जण पोटॅशियम आणि कॅल्शियम. ठीक आहे, आता पुढची हेडिंग घ्या. नेक्स्ट सगळ्यांनी स्क्रीनशॉट घ्या, याचा स्क्रीनशॉट घ्या. 20 एलिमेंट पर्यंत आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं. सगळ्याला येतील. आता येण्यासाठी काय काय करायला पाहिजे? तुम्हाला फर्स्ट 20 एलिमेंट 2 पार्ट, त्यांचे ॲटॉमिक नंबर, त्यांचे सिम्बॉल, ॲटॉमिक मास नंबर पाठ असायला पाहिजे.
हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, क्लोरीन, निऑन, सोडियम, मॅग्नेशियम, अल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, ऑर्गॉन, पोटॅशियम आणि कॅल्शियम. यांचे सगळे सिंबल. ऍटॉमिक नंबर माहित झाला की डिस्ट्रीब्युशन करता येतं. पहिल्या सेल मध्ये 2, दुसऱ्या सेल मध्ये 8, तिसऱ्या सेल मध्ये सुद्धा 8 पकडायचा. मॅक्झिमम 18 असतात, पण आपल्याला 20 पर्यंतच विचारतात एक्झाम मध्ये. 20च्या पुढे जात नाही. त्यासाठी नवीन नवीन कन्सेप्ट येतो, ते आपण या ठिकाणी 11वीला डिस्कस करणार आहोत. पुढची हेडिंग घ्या, लास्ट. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. राईट डाऊन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. Valence electrons. Make it underline. Valence electrons. Make it underline. What is meant by valence electron? The electrons present in the outermost cell. Present in the outermost bracket मध्ये आपण असे लिहायला हरकत नाही. Last cell. The electron present in the outermost, that is last cell, in their electronic configuration. ठीक है ना? In their electronic configuration. The electron present in the outermost cell in their electronic configuration is called a valence electron. लक्षात धरा, शेवटच्या सेल मधले जे इलेक्ट्रॉन असतात त्यांना आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असं म्हणत असतो. आता लक्षात धरा, फॉर एक्झाम्पल मी मॅग्नेशियम घेतो. ठीक आहे ना? मॅग्नेशियम घेतो आपण. वी विल टेक द एक्झाम्पल ऑफ मॅग्नेशियम. नाउ टेल मी द atomic number of magnesium is 12. Electronic configuration is like this. 2,8. 2 ना 10 किती शिल्लक राहिले? टोटल 12 आहेत ना. डिस्ट्रीब्युशन करायचं आपल्याला. पहिल्या सेल मध्ये 2, दुसऱ्या सेल मध्ये 8, 2 आणि 8 10. Then how much remaining? 2. So it lies in the third cell. 2,8,2. Now how many electrons are present in the last cell? This is first cell, we called it K. This is second cell, we called it L. And this will be the third cell, that is M. M cell is the last cell. M वाली लास्ट आहे. आणि शेवटच्या सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? या ठिकाणी 2. So what will be the valence electron? एक्झाम्पल मध्ये लिहा. What will be the valence electron? सांगा, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहेत बेटा? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज द 2. शेवटच्या सेल मध्ये इलेक्ट्रॉन. ज्यावेळेस आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कंप्लीट करतो ना, शेवटच्या सेल मधले जे इलेक्ट्रॉन असतात त्यांना व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असं म्हटलं जातं. ठीक आहे. मग आता तुम्ही उद्यासाठी हे सगळे एलिमेंट करताल. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन टू शेवटच्यासाठी असा एक टेबल तयार करा. सगळ्यांनी स्क्रीनशॉट घ्या याचा. त्यांचं लिहायचं राहिले त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि अशा पद्धतीचा टेबल तयार करा. उद्या कंप्लीट करा. इकडे बघा, असं करा. इथं एलिमेंट. ठीक आहे. त्यानंतर ऍटॉमिक नंबर परत एकदा करा. ऍटॉमिक नंबर. ठीक आहे. ऍटॉमिक नंबर तो आपण झेड न दाखवतो. ऍटॉमिक नंबर झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. थर्ड नंबर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करा. टेबल तयार करा. चला, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ठीक आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि चौथं म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आणि चौथा म्हणजे शेवटचा कोण? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. करा इथं व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आणि याच्या पुढे या ठिकाणी तुम्ही काय तयार करता? याच्या पुढे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन झाल्यानंतर अजून एक टेबल तयार करा. त्याला लिहा व्हॅलन्स. आणि व्हॅलन्सी वाला टेबल तुम्ही रिकामा सोडायचा. ठीक आहे ना? व्हॅलन्सी मध्ये मी शिकवलं का तुम्हाला? नाही. त्यामुळे सगळं सोडून द्यायचं. ठीक आहे ना? पहिले किती टेबल कंप्लीट करा? पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. इट इज फॉर युअर होमवर्क. चला, पहिले 20 एलिमेंट लिहून काढायचे. अशा पद्धतीचा टेबल रफ मध्ये काढून घ्या कुठेतरी. सर मागचं दाखवू का? हे घ्या, स्क्रीनशॉट घ्या फास्ट. व्हॅलन्सीचा टेबल सोडून द्या. हे लिहून घ्या. मेन टॉपिक आपला उद्या चालू होईल बेटा. मेन टॉपिक उद्या चालू होतो. व्हॅलन्सीचा शेवटचा कन्सेप्ट राहिला व्हॅलन्स. त्याला सोडून द्या मोकळं. हा टेबल आहे ते उद्या सांगणार आहे मी तुम्हाला. बाकीच्याला कम्प्लीट करा. कळतंय का नाही? पहिले एलिमेंट लिहून घ्यायचे 20.
हायड्रोजन, हेलियम, तिसरं लिथियम, चौथं बेरिलियम, सिम्बॉल लिहायचे, पाचवं बोरॉन. ठीक आहे ना. ॲटॉमिक नंबर किती आहे 1, याचा किती आहे 2, याचा किती आहे 3, याचा किती आहे 4, याचा किती आहे 5. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती येणार 1, याचं किती येणार 2, याचं किती येणार 3, याचं किती येणार 3 येतं घ्यायचं. हा किती येतं बेटा 2,1, याचं किती येणार 2,2, याचं किती येणार 5 आहेत ना. ब्रॅकेट मध्ये असं सुद्धा घेतलं जातं 2,5. बॅलन्स इलेक्ट्रॉन सांगा. शेवटच्या सेल मध्ये किती आहेत 1, शेवटच्या सेल मध्ये किती आहेत 2, शेवटच्या सेल मध्ये किती आहेत 1, शेवटच्या सेल मध्ये किती आहेत 2, शेवटच्या सेल मध्ये किती आहेत 5. याला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणायचं. असा टेबल तुम्ही कंप्लीट करा 20 एलिमेंट पर्यंत. आणि जो व्हॅलन्सीचा टेबल राहतो त्या व्हॅलन्सीच्या टेबलला या ठिकाणी काय करा, व्हॅलन्सी आपण या ठिकाणी उद्या क्लिअर करणार आहोत. व्हॅलन्सी मी शिकवलं नाही, लक्षात धरा. व्हॅलन्सी शिकवलं का नाही. असा टेबल तुम्ही कंप्लीट करा आणि उद्यापासून आपण या ठिकाणी नवीन टॉपिक चालू करणार आहोत. ठीक आहे. शेवटच्या सेल मधलं घ्यायचं, उद्या मी कंप्लीट करतो ना. हा पृथ्वीराज. सर बी चा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,3 येईल ना. काय म्हटलं, मोबाईल जरा जवळ घेऊन मोठ्यानं बोल बेटा. बी चा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,3 येईल ना. कशाचं बेटा, बी बी बोरॉनचं. बोरान बोरान. हा बोरॉनचं. हा इथं काय सर येणार, सॉरी बोरॉनचं किती येणार बेटा 2,3. बरोबर आहे 2,3. व्हॉट विल बी द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 3. बरोबर आहे. हा ओके. अशा पद्धतीने तुम्ही हा टेबल कंप्लीट करा आणि व्हॅलन्सी या ठिकाणी उद्या आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. आज आपण इथेच थांबू. थँक्यू. उद्या दोन्ही बॅच आपल्या रेग्युलर टायमाला होती. आज आपण इथेच थांबू. धन्यवाद. सगळ्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या मला. मी सुरुवातीलाच बोललो नाही कारण काय झालं असतं, आपला टाइम गेला असतो, त्यामुळे मी काही बोललो नाही. सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या, सगळ्यांच्या शुभेच्छाचा मी स्वीकार करतो मनापासून. आणि तुम्ही खूप अभ्यास करावा आणि खूप खूप मोठे व्हावं. ठीक आहे. तुमच्या आई वडिलाचं नाव तुम्ही खूप सगळ्यापर्यंत पोहोचावं. तुमच्या आई वडिलाला तुम्हाला तुमचा अभिमान वाटला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही काहीतरी आयुष्यात करावं. ओके. आज मला या दिनी एवढंच वाटतं. ओके. त्यामुळं खूप खूप अभ्यास करा. तुमच्या आई वडिलाचं, तुमचं आणि सगळ्या बरोबर माझं पण नाव या ठिकाणी सगळ्यांनी लातूर मध्ये करावं. ठीक आहे. तुम्ही चांगले मार्क घेतले, माझं नाव जाणारच ना ऑटोमॅटिक, होणार का नाही. हा तुम्हाला सगळेजण विचारणार, अरे सायन्सला कुठे होता रे तू, हा कुठे होता सायन्सला. ऑटोमॅटिक माझं नाव या ठिकाणी होणार. त्यामुळे तुम्हाला माझ्याकडून या ठिकाणी ईश्वर तुम्हाला खूप अभ्यास करण्यासाठी खूप खूप ताकद देऊ, खूप प्रेरणा देऊ. खूप प्रेरणा घ्या आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. ओके. सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या. परत एकदा मी या ठिकाणी सगळ्यांच्या शुभेच्छांचा मनापासून स्वीकार करतो आणि आजचं लेक्चर आपण इथेच थांबूया. उद्या आपल्या नियमित वेळेवर आपण भेटूया.